हो, तुम्ही वंसनला काही बोललात का? नाही ग, मला पण माहिती नाही दीदीनं असं का केलं. काय दीप्या, काय चाललंय? अहो दादा ते बास बास झालं. मोना, अगं तुझ्या मनात अशी शंका आहे ना, खूप साहजिक आहे आणि म्हणून मी आज बोलले. मोना, हे बघ, हे घर तुझं आहे, तू या घरची सून आहे. मग या घरातले निर्णय तू नाही तर मग दुसरे कोणी का घ्यायचे? असं पण हो ना, एकदा चूक झाली म्हणून परत चूक होईल असं नसतं ग. नको काळजी करू. दिप्या, हो ना, प्रत्येक नवरा बायकोचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं असं घर असावं. आणि तुम्हालाही असं वाटणं खूपच साहजिक आहे. खरं तर मी सॉरी म्हणते की मला हे सगळं समजायला थोडा उशीर झाला. दीदी, अगं काय बोलते तू? मोना, दिप्या ना माझा जीव आहे आणि मला माहिती आहे तो मला आणि बापूंना सोडून कधीच कुठेच नाही जाणार. हा, पण म्हणून तुझ्या इच्छा अपूर्ण राहतील असं नाही होऊ देणार मी. माझं वचन आहे तुला. आणि हो ना, काय लागलं बिंदास सांगायचं ग, आम्ही आहे की तुमच्यासाठी. आणि घराचं म्हणाल तर हे घर कुणाचं आहे? दीप्या, कुणाचं घर आहे? हे बघा, इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची, घ्या, बिंदास घ्या. पण त्या प्रॉपर्टीला घर बनवणं, त्या घराला घर पण आणणं, हे आपल्या सगळ्यांचं मिळूनच काम आहे का नाही? हो, पण अर्जुन दादा, हे सगळं तुम्ही आजच का बोलताय? कारण तुम्हाला समजून घ्यायला आम्ही कमी पडलो असं वाटतं. आणि जसं आपली आत्ता म्हणली ना की दीप्या या घरचा जीव आहे, तसं तुम्ही दोघं या घरचे जीव. तुमच्याशिवाय हे घर नाही पूर्ण होऊ शकत. आजी, अहो, आम्ही तुम्हाला आपल्या आम्हाला सोडून कधीच नाही जाणार कुठं. तुम्ही प्लीज असं बोलू नका राव. हो ना, आणि ही सगळी माणसं मला पण हवीच आहेत. झालं तर मग चला, तर मग आता इथून पुढे आपण छान एकत्र आनंदात राहूया काय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, मला पण आत्या म्हणून मिरवायचंय, त्याचं काय? अरे हा बघतला असतोय. अरे पण काल असतोय तो, मी काहीतरी सिरियसली बोलतीये. मी काय म्हणतोय, आधी जाऊन आपण त्या गुन्हेगारांना पकडू, बाकी बघतील हे त्यांचं. दाजी, चला बसा. चला. दादा, चला निघूया. बस मग. हॅलो पिल्लू, सुट्टी भेटलं की येतो मी. हा साहेब आले, ठेवतो. जैन साहेब. जैन, बस 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 म्हणा, बस. काय साहेब, आज मी मेमण्यांना घेऊन आलाय बरोबर. चिंचुके साहेब, अहो लय मोठा घोळ झालाय. काय हो, काय झालं दीपक शेठ? सांगतो सगळं, आधी दीप्याची कंप्लेंट लिहून घे. हे काय, इथंच रजिस्टर आहे. चिंचुके सर, अहो मला अननोन नंबरवरून फोन आला आणि घर देतो अशी आशा दाखवून माझ्याकडून कार्ड नंबर घेतला, OTP घेतला आणि माझ्या अकाउंटमधून 2 लाख रुपये काढून घेतले. काय? सायबर क्राईमची केस आहे. तू आता कंप्लेंट लिहून घे, आपण त्यांना नंतर ट्रान्सफर करू. मोना मॅडम, मी विचारतोय त्या प्रश्नांची पटापट उत्तर द्या. हा, ह्या कंप्लेंटचा काय फायदा होईल का हो? नक्की फायदा होईल दीप्या, काळजी करू नको, पैसे मिळतील परत. एक काम कर, ते सगळे अकाउंटचे डिटेल्स आहेत ना, चिंचुक्यांना दे. चिंचुके, अकाउंट नंबर सांगा. हा, 9161 9161 चिंचुके, ते ह्या अकाउंटवरून कुठल्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झालेत ना ते चेक कर. आणि ज्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झालेत ते अकाउंट पहिलं फ्रीज करायला सांग, आणि तिथून पुढे कुठं ट्रान्झॅक्शन झालेत का ते पण चेक कर. हो साहेब, ते करतो मी. अर्जुन दादा, अहो मला खूप भीती वाटते हो. आपले पैसे परत मिळतील ना? मोना, काळजी करू नको. हे बघ, ही केस आपण सायबर टीमला देणार आहे, ते तपास करतील व्यवस्थित. हो ना, तू जरा शांत हो बरं. त्यांना त्यांचं काम करून दे की. बरं दीप्या, मोना, तुम्ही निघा पुढे घरी, आम्ही तपासायला लागतो. या. चल. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग गायतोंडे. मॅडम, पालिकेच्या स्वच्छता अभियानासाठी संपूर्ण पुणे शहरात पथनाट्याद्वारे जागृती करण्यासाठी जो प्रस्ताव आपण वरिष्ठांसमोर मांडला होता तो त्यांना खूपच आवडलाय आणि त्यास त्यांनी संमती देखील दिली. अरे वा. जागृतीसाठी कलेपेक्षा प्रभावी माध्यम कुठलं असू शकतं? येस मॅडम. गुड.
मॅडम ही फाईल कसली? पुण्यात याआधी घडलेल्या सायबर क्राईमची माहिती मागवली होती, त्याची फाईल आहे. पण का मॅडम? काय तोंडे, लोकांना फसवून त्यांचे पैसे लुटणारी टीम सक्रिय झाली हो. मोनाला एका अननोन नंबरवरून कॉल आले आणि त्यात तिचं 2 लाखांची फसवणूक झाली. काय? शिकलेली माणसं फसतात काय तोंडे, मग न शिकलेली साधी माणसं त्यांचं काय होत असेल बरं? दुसऱ्यांच्या कष्टाचे पैसे लुटून या लोकांना काहीच वाटत नाही का? हो ना मॅडम. मॅडम सायबर फिशिंग हा लोकांना फसवण्याचा सोपा मार्ग झाला. मग आता याच्यावरच आपण कारवाई करायची काय तोंडे? पुण्यात या अशा प्रकारचे किस्से आधी कुठे कुठे घडलेत ना, या सगळ्याची माहिती घ्या. येस शाळा कॉलेजेस मधले मुलं असतील, महिला असतील, त्यांना सावधानतेचा इशारा आहे. येस मॅडम. आणि पुण्यात प्रत्येक चौकात पालिकेकडनं फ्लेक्स लावा. गुन्हा घडल्यानंतर तपासापेक्षा तो गुन्हा घडूच नाहीये याची काळजी घ्या म्हणा. येस मॅडम, युअर राईट. हे काम मी आजच करतो. आणि मॅडम आठवण करतोय, आज जेजीची सुनावणी. त्याची काळजी आहेच मला. तिकडे काय घडतंय ते मला लगेच कळव. हो मॅडम, मी अपडेट्स देतोच. पण सगळं जर व्यवस्थित पार पडलं तर जीजीला नक्कीच शिक्षा होईल. चला तातडीनं कामाला लागा तुम्ही. येस मॅडम, हॅव अ गुड डे. साहेब आत येऊ? जय हिंद साहेब. जय हिंद. काय चिंचुके, तपासात काय लीड? साहेब हे एक अकाउंट आहे, याच्यावर मोठ्या प्रमाणात पैशाची लेनदेन झालेली आहे. खरंच चिंचुके, पैसे कमवणार पण आणि खरंचणार पण. साहेब ते तर झालंच, पण हे अकाउंट 0 बॅलन्सवर चालत होतं. पण अचानकच या अकाउंटवरती मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर झालेले दिसत आहेत. बर साहेब ही मोठी टोळी आहे. चांगली माहिती काढली रे तू. मला एक सांग, कालच्या तारखेला ह्या अकाउंटवरून त्या 10 अकाउंटवर अमाऊंट ट्रान्सफर झाली का? सुदैवाने ती रक्कम ट्रान्सफर झालेली नाहीये. मी बँकेत फोन करून सांगितलं होतं हे अकाउंट फ्रीज करायला. गुड. चिंचुके मोठी टोळी दिसते रे. मला एक सांग, हे अकाउंट कुठल्या भागातल्या बँकेतले? पर्वती. बँक होल्डरचं नाव सूरज झेंडे, वय वर्ष 22. काय 22? होय साहेब, आणि हा त्याचा पत्ता आहे. झाले काय चिंचुके आजकालचे पोरांना रे? कष्ट करून पैसे कमवायचे एवढे मार्ग आहेत, 1000 मार्ग आहेत, तरी पण यांना गुन्हेगारीच का करायचे? मला वाटतं ह्या पत्त्यावर जाऊन आपण लवकरात लवकर चौकशी केली पाहिजे. ते तर करावंच लागणार. चला. अरे जिजी साहेबांचा विजय असो, जिजी साहेबांचा विजय असो, जिजी साहेबांचा. जिजी जिजी तुम्ही या सगळ्यातनं बाहेर येणार माहित होतं आम्हाला. वाघाचं पुन्हा एकदा जंगलात स्वागत. जिजी नित्या. नित्या धोत्रे. ए सोड रे. नित्या, माझ्यावरचे सगळे आरोप तू स्वतःवर घेतलेस. जीजी एवढे वर्ष झालं तुमच्या बरोबर काम करतोय, तुम्हाला काय झालेलं सहन नाही करू शकत आपण. अरे नित्या, तुला शिक्षा झाली त्याचं काय? अहो तुमच्यासाठी जेलमध्ये जायला लागलं म्हणून काय झालं? अहो त्यांनी फासावर लटकावलं ना तरी चाललं. नित्या, नित्या, तू आज काय जे केलंयस ते मी कधीच विसरणार नाही. जीजी त्यांनी जेलमध्ये टाकलं ह्याचं मला वाईट वाटत नाही. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की त्या कलेक्टर बाईनं तुम्हाला कोर्टापर्यंत खेचलं. माझ्या सगळ्यात खास माणसाला 7 वर्ष तुरुंगात काढावी लागणार आहेत तिच्यामुळं. जीजी काही झालं ना तरी त्या कलेक्टर बाईला सोडू नका. तिचे दिवस भरलेत नित्या. तिनं आपल्याला दिलेला हा त्रास शेवटचा. तू पण काळजी करू नको. हे प्रकरण शांत झालं की तुझ्यासाठी पण प्रयत्न करू आपण. जा. अरे जिजी साहेबांचा विजय असो, जिजी साहेबांचा विजय असो, जिजी साहेबांचा विजय असो, जिजी साहेबांचा विजय असो. अहो ऐका ना, मी एकदा अर्जुन दादांना फोन करू का? का काय झालं आता? अहो ते केसचं काय झालं एकदा विचारते ना त्यांना. हो ना, अगं ते त्यांच्या कामाला पण लागले असतील, तू नको टेन्शन घेऊ. अहो तसं नाही हो, मला लई भीती वाटतेय.
2 लाख रुपये. अहो त्यातला 1 रुपया पण मी कमावला नव्हता. मोना अगं बापू आता तुम्हीच समजून सांगायला. मी सांगून दमलो आता. या असू दे, असं होतं कधी कधी माणसाला नाराज व्हायला. अहो पण त्यात अरे आणि मोना असं कसं म्हणतेस तू? आता दिप्यानं कमवलेल्या पैशावर तुझा अधिकार नव्हता का ग? हा, अर्धांगिनी असते तू. बापू तसं नाही हो. ते दिवसभर काम करतात आणि मी मोना अगं तू आप्पी आणि अर्जावर विश्वास ठेव. पैसे कुठं जाणार नाही. पैसे मिळतील मोना, आणि कमवायचे म्हटलं तर दिप्या सुद्धा पैसे कमवल का नाही? तू फक्त त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा, बस इतकंच. हा तेच म्हणतोय मी. अगं माणूस महत्वाचा का पैसा? काय बापू? तुम्ही दोघे असे बोललात ना तर अजून मला स्वतःची लाज वाटतेय. मोना अगं चुका होत्या, हा पण परत होणार नाही याची काळजी घ्यायची. हा तू शांत हो बघू. बापू चल चल. आज पैसे मिळाले नाहीत तर मी स्वतःला कसं माफ करू? मावशे, सूरज झेंडी इथंच राहतो का ग? ओहे काय केलं का हो पोरानं? अहो तुमचं पोरग ते चिंचुके काय नाही मावशी, त्याचं काय झालं, काल एक ठिकाणी झाली चोरी. आम्हाला कळलं की सूरज तिकडे होता. म्हणलं त्याला विचारावं त्यांनी कुणाला काय बघितलंय का, म्हणजे आमचा तपास सोपा होईल ना. चिंचुके अहो काल घरीच होता तो. हा का? आहे पण तरुण पोरं काय कुणाला सांगून जातात का कुठे? हे बी खरंच म्हणा. अहो मागच्या मैदानावर असतील बघा, काहीतरी खेळत बसली असतील. हा तिथून गेली असती तर माय बापडीला काय कळणार हो? मावशी जरा पाणी देते का, जरा गार मडकेत? हो आणते. चिंचुके पटकन एक तुकडी मैदानावर पाठवायची. सगळीच्या सगळी पोरं ताब्यात घ्यायची चौकशीसाठी लगेच. बाबर, हा ते आपल्या शाळेचं मैदान आहे का नाही, तिथं 15-20 पोरं खेळत असतील. लगेचच्या लगेच ताब्यात घ्या. हा लगेच. घ्या साहेब घ्या पाणी घ्या. मावशी आता सूरज तिकडं मैदानावरच असेल ना पोरांबरोबर? म्हणजे नक्की कुठं असेल? तिकडच असेल ना? अहो असेल मागच्या टेकडीवर. फोन लावून विचारता का, म्हणजे चौकशी करता येईल आम्हाला? लावते तुमच्यासाठी. काय वाटतंय तुम्हाला? तुमचं काय इथपर्यंत आलोय म्हणजे नक्कीच काहीतरी गावणार असं वाटतंय मला. साहेब केला बघा फोन, येतो म्हणला लगेच. देऊ काय आलं सूरज? पवार, चिंचू काय उचल. ए कुठून चाललाय सोय रे? हा अरे इकडं. अरे काम धंदा न करता पैसे कमवायचे का रे? सगळं खरं खरं सांगायचं गपचूप. अहो साहेब मी काय नाही केलं साहेब. ए गप. ए मावशे, तुझं पोरग नको ते उद्योग करतय, फोन करून पैसे लुटतय. अहो असं काय बी केलं नसेल हो पोरानं. ओ मावशी, आमचं काय वैर आहे का तुमच्याशी? जर काय केलं नसेल ना परत आणून सोडतो की इकडं. चल रे चल चिंचू. साहेब खरंच चाललं नाही. मोनिका, अगं मी आल्यापासून बघतोय तू नुसती फिरतीयस. एका ठिकाणी बसणारच की नाही आज? अहो स्वप्नील सर, मी अर्जुन दादा आणि माणसांची वाट बघतीये हो. अगं मोना, तुझ्या वाट बघण्याने लवकर येणार आहेत का ते? त्यांना यायचंय तेव्हाच येणार ना. मोठी मा, अगं आज मा बाबा लवकर येणारच नाहीयेत. का? मोमा, अगं फोन करून फसवणाऱ्या लोकांचा तपास करणार आहेत ना ते. मोन, अरे एका वाक्यातच गप्प केलंस की मोमाला तू. बाई मला तर काय कळतच नाहीये काय करावं. मला सकाळपासून लई टेन्शन आलंय. आणि मोमा रोज दुपारचं 4-4 तास झोपते. आज तर ती झोपली पण नाही. काय
मोना काय ग आज 4 तास पण झोपली नाही वे तू? काय 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 कदम माने फॅमिली. अहो अर्जुन दादा तुम्हाला उशीर होणार होता ना? कोण म्हणलं? सगळेच माझी मजा घेत आहेत. अगं मोना, तू मगाशी टेन्शन घेतलं होतं ना, म्हणून तसा अमोल म्हणला. हा, आणि ज्या गोष्टी घडायच्या ते घडून जातात, त्याचं टेन्शन कशाला घ्यायचं ना. राजी काय झालं? म्हणजे दिप्या, ते गुन्हेगार गेले पळून. गेले पैसे तुझे गेले. बाई अहो 2 लाख रुपये. रुपाली ताई एक मिनिट मोना, अर्जुनला मजा येतेच पण दिप्या, अरे बाबा तू तरी तुझ्या बायकोची दया कर. म्हणजे अगं म्हणजे मोना, पैसे आणि गुन्हेगार दोघेही सापडलेत, मिळालंय आपल्याला सगळं. काय अहो मंजम थँक्यू थँक्यू. अहो पण अर्जुन दादा काय आता तुम्ही पण माझी मजा घेता होय? आणि हा तुम्ही आज तुम्हाला ना जेवणच नाही मिळणार. बसा तुम्ही तसेच. तो चेष्टा करत होता दीपक. मजा करत होतो. मी सकाळीच काय सांगितलंय, सगळे निर्णय मोना घेणार. मोनाची कोणी मजा घ्यायची नाही. हा मला खात्रीच होती आपटीन अर्जावर. आणि हो, आज त्या जीजीच्या केसचा बी निकाल होता ना. अपर्णा अर्जुन काय झालं? निकाल आपल्याला हवा तसा लागला नाही का? हा दादा, त्या आय विटनेसनी सगळे गुन्हे स्वतःवर घेतले आणि तो जीजी सुटला निर्दोष मुक्त. मला वाटलंच होतं तो माणूस सहजासहजी नाही सापडणार. मग आता काय करायचं आपण? तो तुरुंगात गेला म्हणून मी निर्धास्त झाले होते, पण आता परत आपल्या घरावर संकट येण्याची शक्यता आहे. तुम्ही सगळी काही काळजी करू नका. मा बाबाने त्याला पकडले होते ना, तसं ते परत त्याला पकडतील. यस सिम्बा. बाळा, पण आपले सगळे प्रयत्न वाया गेले ना. नाही मा, त्या जीजीला तुमची आता अशी भीती वाटली असणार आहे की तू परत असं कधीच करणार नाही. अगदी खरं आहे अमोलचं. आणि हे बघा, काही जरी संकट आलं ना तर आपण सगळेजण एकत्र आहे. आपण टिचून तोंड देऊ सगळ्या संकटांना. आणि आप्या, काही झालं ना तर असल्या गुन्हेगारांना बघ, पुराव्यानिशी कोर्ट एक दिवस शिक्षा करेलच. अप्पे, अर्जुन, तो जीजी सुटला हे खूप चुकीचं झालं, आपल्यासाठी पण आणि शहरासाठी पण. अप्पे, पण जेवढं आपण करू शकत होतो तेवढं आपण केलं. ह्यापेक्षा जास्त काय नाही करू शकत. अर्जुन, हे बघ, हे सगळं खरं आहे, पण तो जीजी आता आपल्या घरावर डोळा ठेवून असणार. कुणची माणूस येतो, तो शांत नाही बसणार. हे नेते लोक पण आहेत ना, कार्यकर्त्यांना असं आंधळ करून ठेवतात. बघितलं ना, फक्त जीजीचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सगळे गुन्हे स्वतःवर घेतले. 7 वर्ष जेलमध्ये गेला, पण जीजीचं नाव नाही घेतलं. समाज असाच चालतो अर्जुन. त्या वकिलाने पण हे सगळं जीजीने न करता त्या माणसाने केलंय. असे पुरावे किती हात सफाईने दाखवले. अरे जाऊ दे, सोड. एक काम करतो, आजपासून 2 कॉन्स्टेबल घराच्या बाहेर लावतो आणि एक माणूस कंटिन्यू अमोल बरोबर ठेवतो, जेणेकरून काळजीचं काय कारण. कलेक्टर बाई, तुम्ही माझं मोठं नुकसान केलं की हो. जवळपास 10 वर्ष आम्ही सोबत होतो. माझे सगळे धंदे नित्या एक हाती सांभाळायचा. तुम्ही त्याला चाट टाकलं. आता तुम्हाला मी कसं सोडू? 2 दिवसात तुम्ही तुमची पावर मला दाखवली. आता माझी बारी. आता तुम्हाला दाखवतो हा गिरीश गायकवाड काय करू शकतो. सांगितलं होतं, गुढीत राहाल तर फायद्यात राहाल. अप्पे, हे बघ, मला तुझी काळजी कळतीये, पण म्हणून आपण आपलं काम नाही ना सोडू शकत. हे बघ, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी घरातल्या कुणाला काय नाही होऊन देणार. अर्जुन,
अरे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आपलं काही नाही रे. मला मला घरच्यांसाठी खूप भीती वाटते. हा पण आमच्या कलेक्टर मॅडम अशा घाबरल्या तर मग आमचं मन नाही लागत कुठं, त्याचं काय करायचं?